मंडळी, तुम्ही पण त्यातल्यात का ज्यांना चटपटीत खायला आवडतात ही रेसिपी तुमच्यासाठी। तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी पोटॅटो बॉल्स। तर चला बघूया याची रेसिपी। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। तर मी ते 5 टोटल बटाटे उकडून घेतलेले आहेत। त्याला चांगल्या प्रकारे मॅश करून घेऊया। पूर्ण बटाट्याला एकदम मॅश करून घ्यायचे, त्याच्यात गठुडे अजिबात राहिले नाही पाहिजे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आता मसाले ॲड करत आहे। तर ते सगळ्यात पहिले मी ॲड केलेला आहे बारीक चिरलेला लसूण ॲड केलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अद्रक लसूणची पेस्टही टाकू शकता। त्याच्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर। त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ यूज करत आहे की त्याचे जेणेकरून त्याचे बाईट्स बनतील आणि त्याचं कोटिंग व्यवस्थित होईल। तर हे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 3 चम्मच घेतले मी, 5 टोटल बटाटे घेतलेले। तर ते प्रॉपरली आता त्याच्यामध्ये मी टाकलेले चिली फ्लेक्स, तुम्हाला आवडीचे मसाले तुम्ही यूज करू शकता। तर मी माझ्याकडे जे मी मसाले रोज यूज करतो ते मसाले ॲड केलेले आहेत। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। याच्यामध्ये तुम्ही चाट मसालाही वापरू शकता, आमचूर पावडरही वापरू शकता, निंबूही वापरू शकता। इथे मी थोडंसं आपण जे खायला तेल यूज करतो गोडा तेल, मी ते वापरलेलं आहे, गोड तेल। आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया, याचं चांगलं पीठ मळून घेऊया। तर हे पीठ रेडी आहे। तर आता हाताला थोडंसं तेल लावून याचे बारीक बारीक गोळे करून घ्या। तर हे पोटॅटो बॉल्स रेडी आहेत। तर हे अशा प्रकारे रेडी तयार केलेले आहेत। तर आता मी साईडला एक तांदळाचं पीठ घेतलं आहे। तांदळाच्या पिठामध्ये चांगल्या प्रकारे ते बॉल्स कोटिंग करून घ्यायचे। त्याच्यानंतर हे शालो फ्राय, डीप फ्राय तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता। तव्यावरती तुम्ही अटक्कीसारखं तुम्ही भाजू शकता आणि डीप फ्राय। तर मी डीप फ्राय केलं होतं, तर हे आपलं रेडी आहे पोटॅटो बॉल्स, क्रिस्पी पोटॅटो बॉल्स। तर टेस्टची बात करू तर टेस्टमध्ये खूपही भन्नाट झालं होतं, खूपही छान झालं होतं। तुम्ही जरूर ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली होती। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।